once more, once. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगवर चाललेला व्हिडिओ जो आहे तो आपण एडिट करणार आहोत। तर व्हिडिओ इंटरेस्टिंग झालाच आहे, म्हणून समद्यांनी लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब बी करून टाका। आपलं कॅपकट डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे। टेलिग्राम चॅनलचे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही जॉईन होऊन आपलं कॅपकट डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर आता आपल्याला सुपर VPN एक लागणार आहे। सुपर VPN आपल्याला कनेक्ट करायचं आहे। डाउनलोड करून कनेक्ट करून घेतल्यानंतर आता आपल्याला कॅपकट ॲप ओपन करायचं आहे। कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळणार आहे। तर आता आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आता काय करायचं आहे मित्रांनो, जो बीटमार्कचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तर बीटमार्कचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो ते आपल्याला इथे ॲड करायचा आहे। अशा प्रकारचा ॲडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारच्या बीट बघायला मिळणार आहेत। तर आता आपण बघू शकता इथे बीट आहेत, तर इथे आपल्याला दुसरी सुरू होत आहे मित्रांनो, म्हणून इथे अशा प्रकारची फ्लॅश मारलेली आहे। तर तिथे फ्लॅश मारलेली आहे, तिथे आपल्याला कट मारायचं आहे मित्रांनो। तर बघू शकता आपली इथे पहिली आहे आणि इथे दुसरी सुरू होणार आहे मित्रांनो। बघू शकता इथे दुसरी सुरू झालेली आहे, इथे एक कट मारायचा आहे स्पीडवरती क्लिक करून। तर आता आपल्याला डबल तिसरी सुरू झालेली आहे, इथे स्पीडवरती क्लिक करून कट मारायचा आहे। स्पीडवरती क्लिक करून डबल एक कट मारायचा आहे आणि इथे पाचवी सुरू होत आहे, इथे एक कट मारायचा आहे आणि इथे आता बघू शकता इथे सहावी सुरू झालेली आहे, इथे कट मारायचा आहे मित्रांनो। तर अशा प्रकारचे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत मित्रांनो। तर अशा प्रकारचे कट मारून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, समद्यात आधी आपल्याला ही पहिली जो बीट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे स्क्वेअर करायचं आहे आणि रिलिक्सचं ऑप्शन बघायला मिळणार आहे, त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला फोटो सेक्शनवरती जाऊन आपल्याला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारचा ॲड करून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे मित्रांनो, पुढच्या ह्याच्यावरती जायचं आहे। पुढच्या ह्याच्यावरती गेल्यानंतर आता रिलिक्सच्या ऑप्शनवर डबलती जायचं आहे। डबल गेल्यानंतर डबल आपल्याला फोटो एक ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता डबल आपल्याला फोटो एक ॲड करायचा आहे। तोच फोटो ॲड करायचा आहे मित्रांनो, आपण ते ॲड केला होता तेच अशा प्रकारचा डबल ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो। तर अशा प्रकारचे फोटो ॲड करून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला म्युझिक लावायचं आहे। म्युझिक लावण्यासाठी आता आपल्याला जायचं आहे ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे एक्सपर्टचं आपल्याला ऑप्शन बघायला मिळणार आहे, तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आता जो बीटमार्कचा व्हिडिओ आहे तिथे आपल्याला ते ॲड करून घेऊन आपल्याला इथे क्लिक करून टाकायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता आपली म्युझिक जी आहे ती लागलेली आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तर आता आपल्याला लावायचे आहेत व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट। तर चला सुरू करूया। सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर तर आता आपल्याला एक लाईन सोडायची आहे आणि दुसऱ्या लाईनीत आपल्याला एक बघायला मिळणार आहे इफेक्ट। तर हे आपल्याला अशा प्रकारचा इथून आपल्याला असं इथे बघायला मिळणार आहे। हे आपल्याला अशा प्रकारचं राईटवरती क्लिक करायचं आहे आणि ॲड करून घ्यायचं आहे इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर ह्याची जी साईज आहे मित्रांनो इथेपर्यंत ठेवायची आहे। अशा प्रकारची इथपर्यंत ठेवल्यानंतर आता अशा प्रकारची ठेवायची आहे आणि आता इथून पुढे इफेक्ट लावायचे आहेत मित्रांनो। आणि इफेक्ट लावण्यासाठी आता जायचं आहे आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो, तर आता आपल्याला नाईट क्लबवरती यायचं आहे। नाईट क्लबवरती आल्यानंतर दुसऱ्या नंबरला जो इफेक्ट दिसत आहे मित्रांनो ती आपल्याला अशा प्रकारचा ॲड करून घ्यायचा आहे। राईटवरती क्लिक करून ॲड करून घेतल्यानंतर ह्याची जी साईज आहे मित्रांनो, ह्याची जी साईज आपल्याला अशा प्रकारची इथपर्यंत ठेवायची आहे। अशा प्रकारची ठेवून घेतल्यानंतर आता आपल्याला डबल लावायचे आहेत इफेक्ट। इथे इफेक्ट अप्लाय करायचे आहेत मित्रांनो। तर आता इथे इफेक्ट लावण्यासाठी जायचं आहे बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर मित्रांनो, तर ट्रेंडिंगवरती आपल्याला हे इफेक्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो। दुसऱ्या लाईनीमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचा इफेक्ट बघायला मिळणार आहे। राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे। ॲड केल्यानंतर ह्याची जी साईज आहे ना आपल्याला कमी करावं लागणार आहे।
कारण की खूपच मोठी झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याची साईज अशा प्रकारची कमी करून घ्यायची आहे. कमी केल्यानंतर ही जो आहे ना इफेक्ट इथे बसून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा बसून घेतल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारची साईज ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर मी ॲडजस्ट करून घेतो मित्रांनो. तर अशा प्रकारची थोडी वाढवून घ्यायची आहे. वाढून घेतल्यानंतर आता आपलं इफेक्ट अप्लाय झालेलं आहे. तर आता जायचं आहे आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पाहायला मिळाला मित्रांनो. आता आपल्याला स्किपवरती आल्यानंतर आता दुसऱ्या लाईनीत आपल्याला दुसऱ्या नंबरवर हे इफेक्ट बघायला राहणार मित्रांनो. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे. अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचं आहे आणि ह्याची साईज आहे, लेन्स आहे अशा प्रकारची कमी करून घ्यायची आहे आणि हे जो आहे ना इथे बसून घ्यायचं आहे अशा प्रकारचं. आणि हे आपल्याला डबल कॉपी करायचं आहे. कॉपी करून घेतल्यानंतर हे जो आहे ना इथे बसून घ्यायचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचं इथे बसून घेतल्यानंतर ह्याची जी साईज आहे अशा प्रकारची इथपर्यंत ठेवायची आहे. इथपर्यंत ठेवल्यानंतर इथे एक आपल्याला इफेक्ट लावायचा आहे. इफेक्ट लावण्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर मित्रांनो हे इफेक्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आपल्याला स्पीडवरती यायचं आहे. स्पीडवरती आल्यानंतर आता आपल्याला हे इफेक्ट जो आहे 4थ्या नंबरचं हे आपल्याला ॲड करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक करून डबल आपल्याला अशा प्रकारचं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचं मी ॲडजस्ट करून घेतो मित्रांनो. आणि ह्याची जी खालची लेन्स आहे ती आपल्याला ठेवायची आहे 0 करून टाकायची आहे मित्रांनो. आणि हे जो आहे अशा प्रकारचं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे मित्रांनो. आणि ह्याची जी साईज लय मोठी झालेली आहे. तर आपल्याला अशा प्रकारची कमी करून घ्यायची आहे. कमी करून घेतल्यानंतर आता हे जो आहे ना इथे बसून घ्यायचं आहे. अशा प्रकारचं बसून घेतल्यानंतर इथून पुढे आपल्याला 2-3 इफेक्ट लावायचे आहेत. तर आता आपल्याला इफेक्ट लावण्यासाठी जायचं आहे बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर मित्रांनो तर ग्लोईंग लाईनवरती आपल्याला आल्यानंतर हे तिसऱ्या नंबरवर बघायला मिळणार आहे मित्रांनो. हे आपल्याला अशा प्रकारचं राईटवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे आणि ह्याची जी लेन्स आहे ती आपल्याला इथपर्यंत ठेवायची आहे. इथपर्यंत ठेवल्यानंतर इथं लावायचं आहे डबल बॉडी इफेक्टवरती जाऊन इफेक्ट लावण्यासाठी बॉडी इफेक्टवरती डबल जाऊन आपल्याला हे जो दिसत आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचं ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला असा इंटरफेस बघायला मिळणार आहे. तर बघू शकता आपला व्हिडिओ रेडी नाही झाला. आता आपल्याला लावायचं आहे ॲनिमेशन लावण्यासाठी आपल्याला पहिलं सोडायचं आहे. दुसऱ्यावरती येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इथे झूम 1 जो दिसत आहे मित्रांनो ते आपल्याला अशा प्रकारचं ॲड करायचं आहे आणि डबल. तर आता आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे मित्रांनो. आता वरी कोपऱ्यात ऑप्शन दिसत असेल मित्रांनो याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता शेअरवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओला डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, स्टेटसला लावू शकता. आपला स्टेटस क्रिएट झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही स्टेटस क्रिएट करू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.